निघालो बघा आम्ही. ती पूजा गेली पुढं, त्रिशा मी चाललोय मागं मागं. मला हात मोजे घ्यायचे होते, हे सारखं फाटून जातात, ते कुठलं टिकतात आणि काय. ती काय करते, मी असं नवीन जरी आणलं ना तीच घेऊन टाकती, म्हणजे बदली करून टाकती. गुपचूप माझं तिला आणि तिचं देते मला, आणि परत म्हणते ते नाही हेच आहे माझं. जुने झाले की मग ते माझ्याकडे येतात, नवीन असतात तर त्यांच्याकडे राहतात, असं करतात. माझे हात खराब झाले ना काल, लय खराब झाले ते. मग तो इथं दुकान आहे, पडशील ग बाय, उगाच येतोय घरी का नाही तरी आपण तिथंच राहिलेलं परवडतंय. घरी घर बघायची हौस आली, असं झाले. म्हणजे पोरं सोरं दिवसा ते इकडं आम्ही तिकडं, काम चालू, कुठली गाठी भेटी नाही ना काय नाही. रोज सकाळी उठा को इथं घेऊन सुटा, रोज उठा आणि सुटा, तेवढं चालू आहे. यायचं खायचं आणि झोपायचं, सकाळी उठायचं निघायचं. इकडे येत रिक्षा, ते आलेत जवळ. कोण आलता त्यांचा, हां आता जरा व्यवस्थित दिसायला. जोरात पळाली, पडली ती. कुठं लागलं दाखव त्रिशा. दगड घेतलाय हातात भला मोठा, ती आलती पहिलंच इथं. म्हणजे सध्या जीवन असं चालू आहे की रोज उठा आणि सुटा. आता मीच नाही बरं का, आमच्या गावातले. होय ग, लय लागलंय तुला. तिकडले लोक, आमच्या इथले लोक खूप सारे असं मुक्कामीच जातात, ते म्हणजे तिकडंच राहिलं असतात. 4-1 महिन्यासाठी पसारा फिसारा घेऊन सगळं निघून जातात, आणि मग 5-6 महिन्याने येतात परत. मग बाकी किती 50, पहिले तर 80% लोक जायची ऊसतोडीला, आता तेवढे नाही जात. 50% जातात म्हणा, आणि बाकी 50% जे राहिलेले असतात घरी, ते आमच्यासारखं रोज भटकंती म्हणायचा. रोज उठा सुटा आणि पुन्हा संध्याकाळी घरी येऊन उपयोगच नाही, फक्त यायचंय, खायचंय, झोपायचंय. हां पण एवढा आसरा आहे, लेकरांची शाळेची बुडवणूक नाही होत. दूध घेऊन बसलेत बघा इथं लोक. आमच्या दूधवाला तिकडं जवळच येतोय आता. बाबा गेले पण दूध घेऊन देऊन घरी जाऊन त्यांचा नाश्ता पण झाला. हे तिकडं आम्ही जायचो ना, काय सोय होत नव्हती, लांब जायचो बघा आम्ही ऊस तोडाया. तेव्हा पोरं असेच उपाशी राहायचे. आज आम्ही थोडा घरी नाश्ता पण केला आहे, शिरा बनवलेला, रंगीत शिरा असतो तो, थोडा खाल्ला. म्हातारी बाईसारखं वागते ती, एकदम बेकार. माझ्या डोक्यात मला लई चिड येते. मग व्हिडिओ बनवतोय आपण, जग आपल्याला बघतोय. एवढा महाराष्ट्रात आपल्याला खूप जण ओळखतात, मला जास्त तर पुण्या मुंबई साईडचेच जास्त ओळखतात बरं काय, म्हणजे अशा व्हिडिओच्या बाबतीत. पण इथं लोक बघतात पण कमेंट टाकत नाहीत. मग सगळ्यांना माहिती आहे ना आपण व्हिडिओ बनवतो, तर लोकांसमोर कुठं लाजायचं आणि करायचं, काही उघडं नागडं फिरतोय आपण नाही. मग आता येत होतो आम्ही रस्त्यानं, मी व्हिडिओ स्टार्ट केलेला, कारण आता गाडी येऊपर्यंत म्हणलं एक व्हिडिओ होऊन जाईल माझा, आणि इथंच गाडीत टाकून देईल मी. तिथं पण काम चालू असते, कामात परत काय वेळ भेटते का नाही. लोक काय म्हणणार, बाबा कामाला आलंय का नुसता व्हिडिओ काढायला आलाय, असं पण असतात. त्यामुळं मी जेव्हा काय असं बसतोय करतोय त्यावेळेसच काढत असतोय, म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केलाय. तर म्हातारे लाज वाटते मला. आणि इकडं तिकडं मला काल कमेंट आली बघा कोणाच तरी, तिला व्हिडिओतच नको घेत जाऊ, आम्हाला पण राग येतोय तिचा, तिनं तुला अपशब्द बोलली त्यामुळं आम्हाला पण ते ऐकूसं वाटलं नाही. अशा अपशब्द नाही बोलायला पाहिजे, हे ते बोललेलं बघा. तिला वाटतंय की मीच लई शहाणी आहे. व्हिडिओ स्टार्ट केलाय तर अशी मोबाईलला एकदम हिसकावून दिलं, म्हणे लाज वाटते, जा म्हणलं तिकडंच. मग आणि मग मी असाच वळालो साईडला. अशा गाड्या जात राहतात सकाळ सकाळी कितीक तरी कामाला. अशा आमच्यासारख्या कितीतरी गँग आहेत की रोज अपडाऊन. नोकरीच लागली समजायची मला. मी एका सध्याला सर्व्हिस करतोय मी, म्हणजे रोज उठा सुट्टा चालूच आहे. आता सिटीत कसं, आता मी मुंबईला वगैरे कल्याणच्या आपल्या दादाकडे जातोय ना, बघतोय
तर कल्याणच्या दादाकडे गेलो ना तिथली धावपळ बघत असतो मी. मला तिथं कुणी असा थांबलेला व्यक्ती दिसतच नाही, चाललेलाच. त्यांचं कसं जीवन आहे, उठा म्हणजे सकाळी उठा, आंघोळ करा, नाश्ता करा, निघा, मग काम दिवसभर करा, संध्याकाळी परत या, जेवण करा, झोपा, उठा, तेच गोल 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 गोल. तसंच माझं पण, ती पण एक नोकरीच आहे आणि ही पण एक नोकरीच आहे. म्हणजे मी नोकरीवाला आहे, नोकरदार. मी सर्व्हिसला आहे. जीवन तरी पण मी सुखी आहे बरं का. म्हणजे मी हसत करत असतोयच, मी कसलं का काम असताना मी आनंदीच राहतो. पण मला जोडीदारच बरोबर नाही, असा आहे तो विषय. दोघांनी किती मस्त गप्पा मारत रस्त्याला येतोय आपण. ती मला बोलायचं आहे ना तिला फक्त, मग त्याच गप्पा रेकॉर्ड होणार आहेत. बोलत बोलत येतोय ना आपण, यायचं होतं ना. त्यात मग कसली लाज आहे काय, माझ्याशी बोलायला लाज कसली. नवरा आहे ना, लग्न केलंय ना, यात लाज कसली. लोक बघतात मी असा मोबाईल पकडून चालतोय ना सरळ, मग त्यात कसली लाज. जाऊ द्या, ज्याला आवडतंय ज्याला नाही, आपण पण घ्यायचं. म्हाताऱ्या बाईक करत बसली, कसं बसली बघितलंय ना, कॅमेरा चालू केलाय म्हणून. टवटवीत खाऊन पिऊन एकदम असावं माणसानं. आता आली गाडी जवळजवळ, त्यांचा फोन आलता, मागं या. मागं या म्हणजे स्टॉप आहे आमचा, बस स्टॉप. इथूनच अशी बस जातात ना समोरूनच. म्हणजे हा रस्ता आहे ना, ह्योच रस्ता आहे, इथून गाड्या जातात. एकच बस आहे आम्हाला, तीच दिवसात 1-2 वेळेस येती जाती. पण आता ती पण बंद केलंय का काय माहीत नाही. लॉकडाऊन पडला तेव्हापासून त्या बसचा टायमिंगच हुकलाय. कधी असते कधी नसते असं केलंय त्या बसला. दिसत पण नाही ती बस. आता रस्त्यावर बसली तिथं मुद्दाम. लोक जे सुधारलेत ते सुधारलेत. असं गाड्या पिढ्या आहेत गावात, खूप साऱ्या आहेत तशा गाड्या मोठ्या. म्हातारा कॅन्ड पण घेऊन अलीकडे उठं ना, पाय जाईल म्हणून तो पोरगा घाबरतोय. बघा केवढं धीट आहे माणूस, सरकना पण. गमत करतात ते. सगळा रेकॉर्ड झालाय तुमचा चोरीचा प्रकरण. दिवसा ढळल्या चोरी दुधाच्या कॅन्डची. म्हातारा तिथून सरकच ना, गाडी वळायली तरी तिथंच दिटून उभा राहिला बसलाय. दिन दहाडे चोरी हो गई दूध की. तो असा मुद्दाम करतोय, म्हणजे काय करतोय म्हातारा म्हणून. तो हाला ना पण बोला ना पण, ग बसलाय. चला आली गाडी आमची.